ऐश्वर्या राय बच्चन, जिचं नाव भारतीय चित्रपट सृष्टीसोबतच जागतिक स्तरावरही आदराने घेतलं जातं. सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि अभिनयाने भारताचा गौरव करणारी हे व्यक्तिमत्व एक आदर्श आहे. 1994 साल ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डचा किताब जिंकत भारताचं नाव जागतिक स्तरावर नेलं. तिचं सौंदर्य, परिष्कृत व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास यामुळे ती ग्लोबल आयकॉन बनली. मात्र या यशाचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला चित्रपटांमध्ये मिळालेल्या संधींमध्ये अपयशाचा सामना तिला करावा लागला. पण तिच्या मेहनतीने हम दिल दे चुके सनम, देवदास आणि जोधा अकबर यासारख्या सिनेमांनी इतिहास घडवला. कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या नियमितपणे उपस्थित असते. तिच्या प्रत्येक लुकवर जागतिक माध्यमांचं लक्ष असतं. भारतीय परंपरा आणि आधुनिकतेचा समतोल साधत ती आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करते. तिच्या वैयक्तिक आयुष्याचे काही प्रसंग मात्र वादग्रस्त ठरलेत. सलमान खान सोबतचे संबंध आणि त्यानंतर झालेले वाद, तसेच विवेक ओबेरॉय सोबतच्या नात्यामुळे ती चर्चेत राहिली. 2002 मध्ये सलमानच्या हिंसक वागणुकीवर ऐश्वर्याने खुलेपणाने प्रतिक्रिया दिली होती. मात्र या कठीण प्रसंगावर मात करत तिने आपले लक्ष नेहमी आपल्या कामांवर केंद्रित ठेवले. 2007 मध्ये अभिषेक बच्चन सोबत विवाहबद्ध झाल्यानंतर ऐश्वर्या राय एक आई, पत्नी आणि अभिनेत्री म्हणून आदर्शवत जीवन जगत आहे. आराध्यासाठी कुटुंब आणि करिअर यांचा समतोल साधत ती नेहमीच प्रेरणादायक ठरली आहे. चित्रपट सृष्टीतही तिला अनेकदा वादांचा सामना करावा लागला. चोखेर बाली आणि प्रोवोक यासारख्या बोल्ड भूमिकांवर टीका झाली. पण ऐश्वर्या नेहमीच आपल्या निवडींचा ठामपणे बचाव करत राहिली. वाद असो वा यश, ऐश्वर्या रायने नेहमीच आपला आत्मविश्वास आणि चिकाटी जपली आहे. आज ती केवळ भारतीय सिनेमाची राजदूत नाही, तर जागतिक पातळीवरील आदर्श व्यक्तिमत्व आहे. तिचा प्रवास आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायक आहे. आणखीन अशाच मनोरंजक आणि प्रेरणादायक कथा घेऊन लवकरच भेटू. पाहत रहा APH टाइम्स.